ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील. मंत्री जयकुमार गोरे. बोराटवाडी येथे निधीचे वितरण. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपूर्ण बनवण्याचे राष्ट्रीय धोरण महाराष्ट्र उमेद अभियानाच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवत आहे. ग्रामीण महिलांना अभियानाचे अनुदान असो किंवा बँकेचे कर्ज असो विहित वेळेत उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मी स्वतः सर्व भगिनींच्या पाठीशी आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना रक्षाबंधन सणानिमित्त शुक्रवारी दुपारी 3:30 वाजता मान तालुक्यातील बोराटवाडी येथे ऑनलाईन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 300 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी संवाद साधताना ते बोलत होते. मुख्यमंत्री मोदयांनी तशा सूचना दिलेल्या यामध्ये आज जवळजवळ 1965 प्रभाग संघ, त्यामध्ये सुमारे 5000 समूह आणि 5 लाख महिलांना आजच्या निधीचा या ठिकाणी वाटप होणार आहे. जवळजवळ 300 कोटी रुपयांचा समुदाय निधीची गुंतवणूक फिरता निधीचं वितरण आज या ठिकाणी होत असताना मला मनापासूनचा आनंद होतो. खास करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय राज्यमंत्री योगेशजी कदम साहेब, कार्यकारी अधिकारी सन्माननीय निलेश सागरजी, आदरणीय ओसवाल साहेब आणि संबंधित उमेदचे सगळेच अधिकारी कर्मचारी आणि त्यासोबत उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्याच लाडक्या बहिणी, आपण सगळेजण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय की या उमेदच्या माध्यमातून सगळ्या महिलांच्या सक्षमीकरणाचा ध्यास आपण सरकारने घेतला आणि त्यातून अनेक बचत गटांना कायम सातत्याने अर्थसहाय्य करण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे. त्यातून अनेक बचत गटांनी स्वतःची नवीन उत्पादने तयार करून आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे. याचाच एक भाग म्हणून आदरणीय मोदीजींनी जो संकल्प केला की आम्हाच्या महिला भगिनी या देशातल्या सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि तेव्हा त्या महिला आर्थिक सक्षम होत असताना त्या लखपती झाल्या पाहिजेत आणि या सगळ्या लखपती दिदी बनवण्याचा जो संकल्प आदरणीय मोदीजींनी केला होता आणि त्याचाच भाग म्हणून आपण बघतो की आपल्या राज्यानं त्यामध्ये खूप मोठी उंची गाठलेली आहे. जवळजवळ 26 लाखाच्या आसपास आपल्या महिला भगिनी आज लखपती दिदी म्हणून आपण सक्षम झालेल्या आपण सगळेजण पाहतो. गोडोली तळे सुशोभीकरणाच्या कामाची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पाहणी. सातारा शहरातील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करून सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले आहे. गोडोली तळे साताराच्या सौंदर्यात भर घालेल असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मंत्री देसाई यांनी गोडोली तळ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह नगरपालिकेतील अधिकारी यावेळी उपस्थित होते. सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून म्हणजे 2022ला मी पहिल्यांदा पालकमंत्री झालो. आज 2025 मध्ये आपण आहे. 3 वर्षामध्ये विशेषतः जिल्ह्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करताना खूप भर घेतला आणि त्यातलाच एक भाग सातारा शहरामध्ये हे जे गोडोली तळ म्हणून पूर्ण होतं, तर फार आधी आम्ही आमदार असताना याचा काही जागेचा वाद होता. तो वादाची जागा सोडून जे नुसतं तळ होतं त्याचा गाळ काढणं, या किरकोळ गोष्टी आम्ही जिल्हा नियोजन मधनं यातनं केल्या. पण आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जी अमृत भारत योजना आणली त्याच्यामधनं आपण विशेष प्रयत्न हा गोडोली तलाव सुशोभीकरण करून या ठिकाणी एक सुंदर बगीचा तयार करण्याचा आपण प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिलेला होता. या विभागाचे सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब त्यांनी देखील दिल्लीमध्ये याच्यासाठी खूप प्रयत्न केला. त्यांनी संबंधित मंत्री महोदयांची भेट घेतली आणि हा प्रस्ताव जेव्हा मंजूर झाला तेव्हा मग आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींनी ठरवलं की आपल्याला एक दर्जेदार उद्यान, म्हणजे पूर्वीचं गोडोली तळ जर तुम्ही पाहिलं, आमच्याकडे आता सुद्धा त्याचे फोटोग्राफ्स आहेत, पूर्वीचं तळ जर पाहिलं तर इकडं कोणी फिरकत नव्हतं आणि आता बदललेलं चित्र जर तुम्ही बघितलं तर जर व्हिजन आपण ठेवलं तर कसं आपण त्याचं सुधारणा करू शकतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण हे गोडोली तळ आहे. मी नगरपालिका प्रशासनाला सुद्धा
याच्याबद्दल म्हणजे त्यांचं कौतुक करेन की त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन चांगलं या ठिकाणी त्याचं डेव्हलपमेंट केली आणि विशेषतः केंद्र सरकारचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे मी जिल्ह्याच्या वतीनं मनापासून याच्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला, हा प्रकल्प मंजूर केल्याबद्दल आभार मानतो. आणि आम्ही ठरवलेलं आहे सगळ्यांनीच की सिटी ऑफ गार्डन्स म्हणजे बगीच्यांचं शहर असं आपल्याला भविष्यात सातारा शहराचा विकास करायचा आहे. मी मागे मध्यंतरी नगरपालिकेच्या कामाचा जेव्हा आढावा घेतला तेव्हा मी आता काही इथं प्रशासक आहेत, अजून ते नगरपालिका निवडणुकांवर झाल्यामुळं, पण मी प्रशासकांना पालकमंत्री या नात्यानं आदेश दिलेले आहेत की आपल्याला एक मिलिटरी बेस या ठिकाणी उद्यान म्हणजे जिथं रणगाडे असतील, जिथं तोफा असतील, जिथं मिलिटरीनं वापरलेली वापरून बाजूला ठेवलेली छोटी विमानं असतील, म्हणजे मिलिटरीमध्ये काय साधन सामुग्री असते ही, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये सैनिकांचं गाव म्हणून मिलिटरी हापसिंग प्रसिद्ध आहे. तर ते आम्ही जे शहीद जवान स्मारक केलंय हुतात्मा स्मारकाच्या बाजूला तिथं सुद्धा करण्याचा एक आपला प्रयत्न आहे. त्यामुळं एक शहराचं वैभव या निमित्त वाढवण्याचा राज्य सरकारचा नक्कीच प्रयत्न आहे. पण आमचा आग्रह आहे की जेव्हा माननीय पंतप्रधान महोदय अशा अमृत भारत योजनातल्या वेगवेगळ्या चांगल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे एकत्रच ऑनलाईन उद्घाटन करतात, तर आम्ही विनंती राज्य सरकारकडनं नगरपालिकेकडनं माननीय पंतप्रधान महोदयांच्या कार्यालयाला करणार आहे. मराठा ओबीसी वाद लावण्याचा फडणवीसांचा डाव, आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. मराठा व ओबीसी वाद लावण्याचा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखला आहे. त्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजता फलटण येथे दिला. 29 ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला असून त्या पार्श्वभूमीवर फलटण येथील सजाई गार्डन या ठिकाणी अखंड मराठा समाजाची बैठक मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने आयोजित केला होता. यावेळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील बोलत होते. सगळे मराठी मुंबईत येणार आहेत यावेळेस आणि लयच मराठी येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातला मी दौरा केला, इतके मराठ्यांची गर्दी आहे की नाराच आता दिलाय, एक घर एक गाडी. आणि मराठ्यांनी बी आता घरी थांबवलं, कारण अस्तित्वाची लढाई आहे, अंतिम लढाई, शेवटची लढाई. समाज हरता कामा नाही, लोकांचा हसू होईल असं मराठ्यांच्या एकाही माणसानं आता वागू नये. राजकारण पायाखाली दाबावं, पण लेकरं मोठे करण्यासाठी मराठ्यांनी आता रस्त्यावर येणं गरजेचं आहे, कारण तशी परिस्थिती आता निर्माण व्हायला लागली आणि ते करायला लागलेत. मराठ्याला मिळू नये म्हणून मराठा शांततेत लढतो, शांततेत जातो, शांततेत मागणी करतो, मुंबईला जातो, शांततेत वापस येतो. त्याचा गैरफायदाही उचलायला लागलेत. आपल्या अंगावरती विनाकारण लोकाला घालायचं काम सरकार देवेंद्र फडणवीस एकटा करायला लागला आहे. त्याच्यामुळे आपण आता मुंबईला ताकदीनं उभा राहणं गरजेचं आहे. लेकरा बाळाच्या आणि जातीच्या बाजूनं उभा राहणं अत्यंत सगळ्यांसाठी गरजेचं आहे आणि ते राहावंच लागणार आहे. देवेंद्र फडणवीसने कितीही प्रयत्न केले तरी ओबीसी मराठा वाद होत नाही आणि त्याला दंगली लावायचं त्याचं स्वप्न आहे. ओबीसीचा नारा देतो, अमुक कुटाने करतो, तिकडं आता दुसऱ्या राज्यातच नेतो. ओबीसीसाठी तरी काय केलं रे? काय केलं? भांडणं लावण्याच्या पलीकडे काय करता आलं? काहीच नाही केलं कोणासाठीच. म्हणून मराठ्यांना सांगतो, आता मात्र एकजुटीने उभा राहा. मी तुमच्या पोरा बाळासाठी, लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय. आता उघडं पडू देऊ नका. त्यांनी बहुतेक आता दंगली घडवण्याची तयारी केलेली दिसती. त्याच्यामुळं आपल्याला बेसावध राहता कामा नाही. सगळ्या मराठ्यांनी सावध राहा. आपल्याला कुठेही दंगल होऊ द्यायची नाही. मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही. त्याचं स्वप्न पूर्ण होता कामा नाही. देवेंद्र फडणवीसमुळे असं होणार आहे, आता पुऱ्या देशातल्या सरकारला, मोदी साहेबाला सुद्धा याच्यामुळं डाग लागणार आहे. 100% सगळं सरकार राज्यासह देशातल्या अडचणीत आणणार आहे. कारण आम्ही पण, तू जर असं करायला लागला तर आम्ही पण गप्प बसणार नाही. आशाग्राम संस्थेने समाजातील वंचित घटकांना न्याय दिला. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे. आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजन. समाजापासून कायम दुर्लक्षित असलेल्या गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी हाती घेऊन ती पूर्ण करणाऱ्या आशाग्राम संस्थेचे कार्य निश्चितच स्तुत्य आहे. या संस्थेने समाजातील वंचित घटकांना न्याय दिला आहे. या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली. आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाघजाईवाडी तालुका कोरेगाव येथील आशाग्राम या संस्थेमध्ये गतिमंद आणि मतिमंद विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. त्या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, सेवक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना बर्गे बोलत होते. विजय जगताप, कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे ज्येष्ठ सदस्य गणेश शेळके, सरपंच विठ्ठल शिंदे,
चंद्रकांत चव्हाण, प्रथमेश चव्हाण, विक्रम ननावरे, शशिकांत ताटे, अर्जुन पवार, गणेश पवार, सरपंच रोहिदास भोसले, अधिक भोसले, शंकर पवार, संजय पवार, सत्यवान भोसले, किरण भोसले, संजय गायकवाड, बाळासाहेब कदम, विजय चव्हाण, विठ्ठल मकरे, गणेश गोळे व धनराज गोळे यावेळी उपस्थित होते. आमदार महेश शिंदे यांनी राजकारणाबरोबरच समाजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचे पालन आम्ही कार्यकर्ते म्हणून करत आहोत. कोरेगाव विकास आघाडीच्या वतीने नेहमी कोणत्याही चांगल्या उपक्रमावेळी आशाग्राम संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि मिष्टान्न भोजन दिले जाते. या संस्थेने गोरगरीब कुटुंबातील गतिमंद आणि मतिमंद मुलांना शिक्षण देऊन त्यांना जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे. तो स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खिरकंडी, शेलटी, एकंबे, वाघजाईवाडी, जायगाव, सायगाव, गोळेवाडी, सुलतानवाडी, नाहेवाडी, एकसळ, शिरंबे, वेलण, दुघी, निकडी परिसरातील महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक यावेळी उपस्थित होते.